विधानसभेचे महायुतीचे उमेदवार श्री अजित बाप्पासाहेब पिंगळे यांच्या आपल्या सगळ्यांसोबतच्या परिचयासंदर्भातची ही पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री सुशीलसिंह शेळकेसर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी उमेदवार माननीय श्री अजितदादा पिंगळे यांना विनंती करतो की त्यांनी ही पत्रकार परिषद सुरू करावी। नमस्कार, मी सर्वप्रथम माझा थोडक्यामध्ये परिचय करून देतो। मी अजित बाप्पासाहेब पिंगळे, मी कळंब तालुक्यातील पाथर्डी या गावचा रहिवासी असून माझं शिक्षण BSc पर्यंत झालेलं आहे। वयाच्या अगदी 12व्या वर्षापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथजी मुंडे यांच्या विचारानं प्रेरित होऊन या धाराशिव जिल्ह्यामध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर पहिली लोकसभेची निवडणूक 1989ला यशवंत पेठे यांच्या माध्यमातून आणि त्या निवडणुकीमध्ये आजच्यासारखी हायटेक प्रचार यंत्रणा नव्हती। त्यावेळेस स्पीकरची गाडी एखादी तालुक्यात फिरायची आणि त्या गाडीमध्ये पहिल्यांदा त्यांचा स्पीकरच्या गाडीमध्ये प्रचार करून मी एक शिवसैनिक म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली। त्यानंतर आमच्या कळंब वाशीमध्ये डॉक्टर बाबासाहेब गोपले, विमलताई मुंदडा अशा निवडणुका होत गेल्या आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये या शिवसेना पक्षाचा एक साधा शिवसैनिक म्हणून मी त्यावेळेसपासून माझी निवडणुकीमध्ये पक्षामध्ये काम करण्यास सुरुवात केली। ज्यावेळेस अगदी मला मतदानाचा हक्क नव्हता त्या काळापासून एक बाळासाहेबांचे अग्रलेख वाचून तयार झालेला मी एक शिवसैनिक आहे। नंतरच्या काळामध्ये 2019 पर्यंत शिवसेनेचं इमाने इतबारे काम करत राहिलो। शिवसेनेच्या सर्व जडणघडणीमध्ये माझा सक्रिय सहभाग होता। कुठल्याही पदाची लालसा नव्हती, परंतु 2019ला विधानसभेच्या उमेदवारीवर खऱ्या अर्थाने माझा हक्क होता। परंतु बाहेरून शिवसेनेमध्ये आलेल्या काही लोकांमुळे सातत्यानं माझ्यावर अन्याय होत होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एकच शिकवलं होतं की रडत बसायचं नाही तर लढायचं। या ठिकाणी आपल्याला आपली कारकीर्द संपवली जाते असं लक्षात आल्यानंतर मी मागच्या विधानसभेमध्ये अपक्ष निवडणूक लढवली। अपक्ष निवडणूक लढल्यानंतर त्यावेळेस कुठलीही प्रचार यंत्रणा माझ्याबरोबर नव्हती, कुठले मोठे पाठबळ नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याच्या बळावर जवळपास 21,000 मतं मला त्या निवडणुकीत मिळाली। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की जनतेनं कौल हा भाजप शिवसेना महायुतीला दिला होता। परंतु नंतर कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं हे आपण पाहिलं। महाविकास आघाडीचं सरकार केवळ सत्तेसाठी युती तोडून परत महाविकास आघाडी झाली, सरकार स्थापन झालं। त्यानंतर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 2-2.5 महिने मधल्या काळामध्ये आम्ही सर्व माझ्यासोबतचे कार्यकर्ते पदाधिकारी एकमेकाच्या संपर्कात होतो। त्या काळामध्ये मला काँग्रेस पक्षाकडून त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा मला असं सांगण्यात आलं होतं की आता तुम्ही जरी शिवसेनेतून बाहेर पडला असलात तरी तुम्ही आमच्या पक्षासोबत काम करा। कळंब तालुक्यामध्ये एक तुमच्याकडे चांगली यंत्रणा आहे, तुम्ही आमच्या पक्षात या। परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेस एकत्र बसून निर्णय घेतला की सध्याच्या काळामध्ये कोणीही सत्तेकडे जातं, परंतु आम्ही त्यावेळेस असा निर्णय घेतला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला मिळती जुळती विचारधारा असलेला, हिंदुत्ववादाची विचारधारा असलेला पक्ष कोणता आहे तर तो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यानंतर प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीचं त्यावेळेस पासून ते आतापर्यंत भाजपामध्ये काम केलं आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः एक इच्छुक होतो आणि या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस उमेदवारीचा विषय आला
त्यावेळेस खालचे काही रिपोर्ट असतील किंवा इतर काही बाबीतून या राज्याचे मुख्यमंत्री तथा या राज्याचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस या उमेदवारीसाठी माझं नाव समोर आलं आणि त्यावेळेस त्यांनी या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना माझ्याबद्दल माहिती विचारली. त्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, आदरणीय राणादादा, माजी खासदार रवी सर, भाजपाचे नेते सुजितसिंह ठाकूर साहेब आणि उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले या प्रमुख नेते मंडळी बरोबर चर्चा करून त्यांनी ही उमेदवारी निश्चित केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व नेत्यांना विचारले असता ह्या सर्व पाचही नेत्यांनी त्यांना विश्वास दिला की आपण अत्यंत चळवळीतल्या आणि सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी देत आहात आणि आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू म्हणून विश्वास दिला. आणि या निवडणुकीमध्ये मी आता उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर या निवडणुकीला सामोरे जात आहे. आता या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मी फिरत असताना या मतदारसंघामध्ये नेमके काय झाले आणि लोकांची काय भावना आहे ह्या गोष्टी माझ्या समोर आल्यात. त्याच्यामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि 2.5 वर्ष महायुतीचं सरकार आले. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाचे आमदार ज्यावेळेस 2.5 वर्ष सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टी होत्या की ज्यांचा त्यांनी पाठपुरावा केला असता तर आपल्या जिल्ह्याला न्याय मिळाला असता, आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. परंतु त्यांनी 2.5 वर्षात काहीच केलं नाही. आणि ह्या 2.5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारचे विकासाला गती या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील कामाला मिळत असताना फक्त प्रत्येक वेळा मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मी कुठंतरी त्यांच्या उठावामधून अर्ध्या रस्त्यातून वापस आलो म्हणून माझ्या मतदारसंघाला विकास निधी दिला जात नाही, अशा प्रकारची थोडक्यात बोंबाबोंब म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एवढं करण्याशिवाय या आमदार महोदयांनी काही केलं नाही. आणि आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जी वाटतं की काही गोष्टी जर आपल्या आमदार साहेबांनी केल्या असत्या तर त्या आपल्या जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या हितासाठी झाल्या असत्या. असे काही प्रश्न मी या ठिकाणी काढलेत. ते प्रश्न मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमदार साहेबाला विचारू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या धाराशिव जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. यासाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्याकडे कौडगाव MIDC ची घोषणा केली होती. 10,000 रोजगार निर्मिती होणारा तो प्रकल्प होता. तर फडणवीस साहेबांनी घोषणा केल्याच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळेस कौडगावच्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा हा जो MIDC आहे तो प्रकल्प चालू व्हावा यासाठी 2.5 वर्षामध्ये या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यावेळेस शिवसेनेचे होते, आपल्या जिल्ह्याचे खासदार शिवसेनेचे होते, आपल्या मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे होते. त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी एक सुद्धा बैठक घेता आली नाही. दुसरा विषय आहे की कृष्णा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांच्याच्यानं त्या 2.5 वर्षामध्ये घेता आली नाही. त्या प्रकल्पासाठी कसल्याही प्रकारचा निधी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून घेता आला नाही. तिसरा विषय असा आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा NMC कडे अपूर्ण प्रस्ताव यांनी का पाठवला? जागेचा प्रश्न 3 वर्ष प्रलंबित ठेवण्यात आला. चौथा विषय आहे आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी आवश्यक असलेला धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिश्श्याचे 50% निधी जो द्यायचा होता तो निधी या 2.5 वर्षामध्ये का देण्यात आला नाही. चौथा विषय आहे की कळंब तालुक्यातील
युवकांना फार मोठे गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली होती की एवढा रोजगार निर्मिती करू, तेवढा रोजगार निर्मिती करू. तर कळंब तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांनी या 5 वर्षामध्ये आमदारकीच्या आणि त्यांच्या सत्तेच्या 2.5 वर्षामध्ये काय केलं? परत आपल्याला अशी थाप मारली त्यांनी की विद्यापीठाचं आपलं उपकेंद्र आहे, त्या उपकेंद्राचं विद्यापीठात रूपांतर होणार आणि त्यासाठी समिती स्थापन झाली, अशी थाप मारून त्यांनी विद्यार्थ्याला फसवलं. 2020-21, 21-22 या आर्थिक वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळावा यासाठी त्यांचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे आणि त्यावेळी हे तिघं पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी हा पीक विमा शेतकऱ्याला मिळावा यासाठी एक साधी बैठक घ्या अशी मागणी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून असेल, जनतेच्या माध्यमातून केली जात होती की तो पीक विमा जनतेला मिळावा. त्यासाठी एक साधी बैठक सुद्धा त्यांच्याच्यानं घेणं झालं नाही. आणि हे असे सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या असताना आणि त्यांच्याच्यानं हे काम सहज होत होतं. त्या कामासाठी आदरणीय राणादादांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील कंपनीनं केलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. पण हे साधी एक बैठक घेत होते कंपनी बरोबर तर ते होऊ शकत होतं, परंतु त्यांनी बैठक न घेतल्यामुळे त्यांनी शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलं असं मला स्पष्टपणे वाटतं. त्याचबरोबर त्यांच्या हातात सगळं असताना त्याच वेळेला त्यांनी हा पाठपुरावा न करता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी उपोषण केलं. मग उपोषण म्हणजे हे फक्त दाखवण्यासाठी नौटंकी केली, तर उपोषण करण्यापेक्षा त्याच वेळेस त्यांनी पाठपुरावा केला असता तर पीक विमा मिळाला असता. परंतु जे काम होणार आहे म्हणून माहित आहे त्या कामासाठी ते उपोषणाचं नाटक केलं आणि लोकांमधून त्या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यावर 2022-23च्या खरीपातील नुकसानीची भरपाई नोव्हेंबर 2023 मध्ये दिली जात असेल तर तुमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये 2020-21 आणि 21-22च्या नुकसान भरपाईबद्दल जेवढं ह्या महायुती सरकारला फास्ट जमलं तेवढं तुम्हाला का जमलं नाही? त्याचबरोबर आपण हा विषय बऱ्याच वेळा ऐकला असेल की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने 1 रुपया सुद्धा निधी द्यायची आवश्यकता नव्हती. त्यासाठी फक्त परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा होता. त्यावेळेस पर्यटन खात्याचे मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब होते. त्यांच्या काळामध्ये साधा हा तुळजाभवानीच्या मंदिराचा हा आपल्या धार्मिक आस्थेचा प्रश्न असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या या प्रसाद योजनेचा प्रस्ताव सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी यांनी का पाठपुरावा केला नाही? अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहेत की जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना आपल्या माध्यमातून विचारायचे आहेत. संकल्प पुढचा हे त्यांच्यासाठीचे प्रश्न होते. आणि आता त्या दिवशी आपली पत्रकार परिषद असताना काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं की तुम्ही विकास म्हणतात, तुमचे पुढचे संकल्प काय आहेत आणि विकासाचं विजन काय आहे? या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना बऱ्याच गोष्टीचा अभ्यास झालाय, आणखीन काही गोष्टी समोर येणार आहेत. यामध्ये सर्वात पहिला विषय आहे की आपल्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातील पाणी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून लवकरात लवकर कामे पूर्ण केली जातील. सध्या जे काम चालू आहे त्यामध्ये जवळपास 3.18 TMC पाणी परांडा भूमवाशी आणि कळंब धाराशिव यासाठी येणारे आणि 2.24 TMC तुळजापूर आणि इतर भागासाठी जाणारे. तर मला वाटतं की परांड्याकडे पाणी येऊन पडणारे या डिसेंबर महिन्यामध्ये, तुळजापूर मतदारसंघामध्ये या डिसेंबर महिन्यापर्यंत पाणी येऊन पडणं अपेक्षित आहे. मग आमच्या कळंब धाराशिव पर्यंत पाणी लवकर यावं यासाठी या आमदार साहेबांनी काय केलं नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो की या विधानसभेचा आमदार म्हणून
मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास ते पाणी लवकर आणण्यासाठी काय पाठपुरावा करावा लागतो, कसा करावा लागतो, यासाठी या विषयामध्ये ज्यांचा अभ्यास आहे असे दोन्ही मतदारसंघ आहेत, पलीकड परांडा मतदारसंघ आहे, अलीकड तुळजापूर मतदारसंघ आहे, मध्ये आपला धाराशिव मतदारसंघ आहे. तर आमच्या या दोन्ही नेत्याच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर या धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कृष्णा खोऱ्याचं पाणी लवकरात लवकर कसं येईल यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तुळजाभवानी मंदिराचा विकास आता एकदम जोरामध्ये चालू आहे, तुळजापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला जातोय, त्याचप्रमाणे तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीला मानलं जातं. मी तर म्हणेन की आषाढी वारीच्या नंतर एका दिवसात सगळ्यात जास्त भाविक कुठं जमत असतील तर ते आपल्या येरमाळा येथे जमतात. अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला येडेश्वरी मंदिराचा एक चांगला विकास आराखडा येरमाळ्याचा तयार करून हे आपल्या राज्याच्या पर्यटन स्थळामध्ये अग्रणी असं हे देवस्थान राहावं यासाठी एक आराखडा तयार करून त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून त्याचा तीर्थक्षेत्र विकास केला जाईल. त्याचबरोबर आपल्याकडे रामलिंगचं जे मंदिर आहे ते अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आहे येडशी येथे, आणि त्या रामलिंग मंदिर परिसराला एक पर्यटन स्थळ म्हणून त्याचा सुद्धा विकास आराखडा केला जाईल. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांचं आजोळ असलेलं चोराखळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या या संपूर्ण देशामध्ये अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्यांचं आजोळ असलेलं चोराखळी येथील पापनाश मंदिर, त्या मंदिराला सुद्धा तीर्थक्षेत्र विकासामध्ये समाविष्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून त्याचा विकास केला जाईल. त्याचबरोबर कळंब शहरामध्ये संत मन्मथ स्वामी यांचं कळंब हे मूळ गाव आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नाही. कपिलधार येथे मन्मथ स्वामींनी समाधी घेतली ते बऱ्याच लोकांना माहित आहे, पण आमचं कळंब शहर हे मन्मथ स्वामींचं मूळ गाव आहे. त्यामुळं कळंबमध्ये मन्मथ स्वामींचं एक भव्य स्मारक झालं पाहिजे. त्यासाठी सुद्धा आम्ही भविष्य काळामध्ये उद्या या विधानसभेचा सदस्य म्हणून जनतेच्या आशीर्वादाने निवडून गेल्यानंतर त्या सुद्धा मन्मथ स्वामीच्या स्मारकासाठी भरीव प्रमाणामध्ये निधी आणून त्यासाठी प्रयत्न केले जातील. येरमाळा येथे बियाणे महामंडळाची एक जागा आहे. तिथं जी बियाणे महामंडळाची जमीन आहे त्या जमिनीमध्ये सध्या कुठल्याही प्रकारचं काही काम नाही. तिथं काही लोकांचं अतिक्रमण होतंय. अशा प्रकारची एक चांगली जमीन, हायवे टच जमीन आहे, तर ती जमीन बियाणे महामंडळाकडून ती जमीन आपल्या भागातील मुलामुलींना एक चांगलं उच्च शिक्षणाचं संकुल त्या ठिकाणी व्हावं, आपल्या भागातील मुलामुलींना जवळच एक मोठं असं शैक्षणिक संकुल व्हावं, यासाठी त्या जमिनीवर एक मोठं शैक्षणिक संकुल उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपलं धाराशिव हे जिल्ह्याचं शहर आहे. या धाराशिव शहराची ओळख ही एक बगीचांचं शहर झालं पाहिजे असं आमच्या डोक्यात आहे. की धाराशिव जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या या शहरामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणी शासनाचा निधी उपलब्ध करून चांगले बगीचे विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. आणि धाराशिव शहरामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती जर कुठली झाली ह्या 5 वर्षाच्या यांच्या कालावधीमध्ये तर रस्त्याची. अगदी ग्रामीण भागामध्ये पानंद रस्ते असतात त्या रस्त्यासारखी अवस्था पाऊस पडल्यानंतर या धाराशिव शहरामधील रस्त्याची झालेली आहे. तर या धाराशिव शहरामधील रस्ते तात्काळ दुरुस्त व्हावेत आणि नागरिकांना दिलासा त्या रस्त्याच्या ह्याच्यामधून मिळावा. अगदी त्या आपण मागच्या 15 दिवसातच एका तरुणाचा या खड्डेमय रस्त्यामुळे बळी गेलाय. तर हे रस्ते तात्काळ दुरुस्त व्हावेत यासाठी शासन स्तरावरून निधी आणून एक चांगले रस्ते या शहरामध्ये बनवण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर शिराढोण येथे गोरक्षणची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये एक MIDC विकसित व्हावी, MIDC स्थापन व्हावी
यासाठी प्रयत्न केले जातील। आपल्या कसबे तडवळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक परिषद घेतली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तिथल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या खोलीमध्ये वास्तव्य झालं होतं। बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करण्याचा विषय प्रलंबित आहे। मी नक्कीच हा विषय लवकरात लवकर मार्गी लावेल आणि तडवळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करील। आमच्या कळंब शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनीच पाठीमागे निधी दिलाय, त्याची वर्क ऑर्डर झाली, आता त्याचं काम चालू होईल। त्याच धर्तीवर कळंब शहरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करून एक चांगल्या कलाकाराकडून त्याची एक डिझाईन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याची डिझाईन फायनल करून बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पण कळंबमध्ये सुशोभीकरण करण्यात यावं यासाठी प्रयत्न करीन। धाराशिव आणि कळंब या दोन्ही शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी भव्य असे दोन्ही ठिकाणी शादीखाने उभारण्यात येतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं की 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जी एक नवीन प्रथा सुरू झाली टक्केवारी आणि हप्तेखोरीची, ही प्रथा पुढच्या कालावधीमध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात येईल अशा काही गोष्टीत। आणि दुसरी एक गोष्ट मी या प्रचाराला फिरत असताना जाणवली की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये बरीच गावं अशी आहेत की त्या गावामध्ये जुन्या काळामध्ये घरकुल योजना आली तर लोकांना काही म्हणजे शासनाने अक्वायर केलेल्या कबाल्याच्या जागा होत्या। जुन्या काळामध्ये लोकांनी तिथं घरकुलं बांधली, पण आता सध्या लोकांना कबाले मिळत नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी लोकांची घरं बांधलेली आहेत, परंतु शासनाचे कबाले न मिळाल्यामुळं आता नवीन घरकुल आलं तर त्या ठिकाणी जी रिकामी जागा आहे त्याला घर बांधता येत नाही। ज्यांची घरं बांधलेत त्यांची सुद्धा मालकी हक्कामध्ये नोंद नसून त्यांची भोगवटा धारकामध्ये नोंद आहे, असं बऱ्याच गावामध्ये मला आढळून आलंय। आणि ही लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की त्यांचं राहतं घर त्यांनी बांधलंय पण ते मालकी हक्कात नाहीत, त्या घरावर ते कुठलं कर्ज काढू शकत नाहीत। अशा ज्या अडचणीत तर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून नक्कीच हे सगळे ज्यांना जे शासनाच्या जागेवर लोक राहिलेले आहेत त्यांचे कबाले देण्यासाठी प्रयत्न करू। आणि तुम्हाला माहित आहे की हे सरकार जे आहे महायुतीचं, ते ज्या गोष्टी लोकांना अशक्य वाटत होत्या त्या सहजासहजी त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। धाराशिव शहराचा आणि आपल्या जिल्ह्यातला वर्ग 2च्या जमिनीचा विषय असेल असे प्रश्न सोडवलेत, त्यामुळे हा सुद्धा विषय सोडवला जाईल। धन्यवाद। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।